मुजरा आऊसाहेब आग्र्यावरनं थैली आली आहे. शिवबा शंभूराजे सगळे क्षेम आहेत ना? वय वय, पण आग्र्यातला बादशाह मात्र शेम नाही. महाराजांनी त्यांची झोप उडवलीये. अगं बाई, म्हणजे काही उलट सुलट तर घडलं नाही ना? जे घडलं त्यांना अख्खा हिंदुस्तान हादरलाय. काय घडलं ते सगळं सांगा फुलाची. आम्ही ऐकायला उतावीळ आहोत. एक एक गोष्ट नीट सांगा. हाऊसाहेब, बादशाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी महाराजां शंभूराज आग्र्यात पोचलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबाराची धामधूम चालू होती. महाराजांनी नजराण्याचं साहित्य घेतलं आणि रामसिंगाला रस्त्यात भेटणार होते, पण नेमकी त्यांची चुकामुक झाली. अरे देवा, मग काय, मनुष्य पाठवून नूरजंग बेग पाशी रामसिंग आणि महाराजांची भेट घडली. रामसिंग तर महाराजांकडे आणि शंभूराजांकडे पाहतच होता. रस्त्यावर ही गर्दी होती आणि महाराजांनी नजराणा म्हणून बादशाला आणलेला हत्ती रामसिंगांना आपल्या हवेलीवर पाठवून दिला आणि रामसिंग महाराजांना घेऊन किल्ल्यावर निघाल. घाईघाईनं किल्ला जवळ केला. खातर जमा करून अधिकारी आतमध्ये सोडायला लागला. रामसिंगाला घाई होती दरबारात जायची, तरी पण रामसिंगानं महाराजांना आणि शंभूबाळांना थांबवलं आणि तो त्यांची बोलायला लागला. काहीतरी सांगत होता. महाराज ऐकत होते, पण ते ऐकून महाराजांच्या मनात तिडीक उठली. महाराज, आप जब दरबार में पेश आओगे तब न जूतों की चरमराहट होनी चाहिए न कदमों की आहट। मतलब बिल्ली की तरह? ना ना, मेरा मतलब बिल्ली जब चलती है तब उसके कदमों की आहट नहीं होती। हाँ, मतलब नहीं, बस थोड़ा ध्यान रहे। और आप जब बादशाह सलामत से वार्तालाप करो तब आपको मुंह पर रुमाल रखना होगा। जैसे रोगी, खासकर यक्ष्मा से पीड़ित रोगी बात करते वक्त मुंह पर रुमाल रखते हैं, वैसे? नहीं, मेरा वो मतलब नहीं था। वो एक रिवाज है, शाही रिवाज। समझ गया। और बादशाह सलामत से जब आप वार्तालाप करोगे तब आपकी नजरें झुकी ही रखिएगा। बादशाह सलामत से नजरें मिलाने की जरूरत न कीजिए। शंभू राजे, आप भी ध्यान रखिएगा। बिलकुल, पण आमच्या आबासाहेबांशी बोलताना त्याचीही नजर झुकेल ना? क्या कहा? कुछ नहीं। और कुछ? और एक बात, बादशाह सलामत के दरबार में कुर्निश बजाने के बाद आपको जमीन पर सर रखकर जमीन को चूमना होगा। वो एक शाही रिवाज है। बाई ग, एवढे कायदे कानून त्या बादशाह पुढे जायला? बादशाह हिंदुस्थानातील लोकांना गुलामच समजतो। पुढे काय झालं? पुढे काय, दिवाने खासचा दरबार भरला होता। वजीर जाफर खान, आमीन खान, राजा जसवंत सिंग, फुलाद खान, हे सगळे सरदार आणि उमराव उभे होते। औरंगजेब तख्तावर बसला होता आणि हे सगळे जमिनीवर नाक घासत होते। त्यालाच कुर्निश म्हणतात तर? वय, दरवाजाजवळ घाईघाईने महाराजांनी चढावा काढल्या आणि महाराज त्यांच्या मागे शंभूराज दरबारात गेले। वजीर आलम, ये दक्खन से आए शिवाजी राजे। बहुत अच्छे, नजराना पेश किया जाए। जी महाराज, आगे बढ़िए। महाराज, अब कुर्निश बजाइए।
कुर्निश आणि महाराजांनी केली कुर्निश. ते कसले कुर्निश करतात? मग काय केले असणार महाराजांनी? त्यांना जे करायचं तेच करतात. महाराज, कुर्निश बजाइए. कुंवर राम सिंह, कुर्निश बजाना नहीं बजाना हम तय करेंगे. लेकिन हम इनके सरदार नहीं हैं. हम राजा हैं और राजा की तरह ही पेश आएंगे. आदिल शाह हमसे डरता है. श्रीलंका का राजा नेपाल नरेश हमारे मित्र है. जिस अफजल खान से तुम्हारे ये बादशाह डरते थे उसे हमने मारा है. हम कुर्निश नहीं बजाएंगे. हम ही मुजरा करूं और वो मुजरा इस दिल्ली के तख्त को होगा जो सम्राट पृथ्वीराज चौहान का है. बस इससे ज्यादा कोई अपेक्षा ना करो हमसे. महाराजांनी बादशाला नजराना पेश केला. वजिरांनी महाराजांना जसवंत सिंगाच्या मागे उभं केलं आणि मग बादशानं एकेकाला खिल्लत द्यायला सुरुवात केली. बक्षी, आमीन खान, कय्यूम खान आणि राजा जसवंत सिंग. शिवबांना डावलून महाराज जसवंत सिंगांना खिल्लत दिली. हो ना. आणि त्यांच्या मागे उभं केलं. कसं सहन केलं असणार महाराजांनी? ते कसले सहन करतात? उलट त्यांना संधी मिळाली. राम सिंह, जी महाराज. ये आगे की कतार में वो कौन खड़ा है? वो राजा जसवंत सिंह है. राजा जसवंत सिंह, जो हमारे सिपाहियों के सामने घुटने टेक गया था. दक्खन से कायर की भांति भाग निकला था. उसे बादशाह सलामत खिल्लत इनायत करते हैं. महाराज, इतना ही नहीं, हमें उनके पीछे की कतार में स्थान दिया जाता है. क्यों हो रहा है ये सब? महाराज, हम जब से मिर्जा राजा से मिले हैं तब से पग पग पर हमारा सिर्फ और सिर्फ अपमान हो रहा है. हमारी किसी को कुछ परवाह ही नहीं. हमारे स्वागत के लिए कोई आता नहीं. आता है तो कौन? वो कारकुन मुंशी. आणि आमचा इंतजाम कुठे करता? धर्मशाळेत. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आमचा अपमान नाही, मिर्झा राजा जयसिंगांचा अपमान आहे. त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वचनाला इथे जर किंमतच नाही हे आम्हाला कळलं असतं तर आम्ही इथे आलोच नसतो. लेकिन हम आए. आम्ही आलो. इसकी दूसरी वजह मिर्झा राजाने घातलेला काबा. खुद्द बादशाह आलमगीर आमच्याशी बोलता आहेत असं समजून आम्ही इथे आलो. दख्खनची सुभेदारी घेण्यासाठी. मगर सुभेदारी तो दूर की बात, खिल्लत तक इनायत नहीं की गई हमें अब तक. महाराज सुनिए. बस, हम कुछ नहीं सुनना चाहते हैं. ये सारा माहौल अब हमारे बर्दाश्त के बाहर है. मग पुढं काय झालं?
पुढं घडलं ते आखरीतच महाराजांचा पारा चढलेला बघून बादशाह त्यांना खिल्लत देऊ केली. दक्खन के जमींदार जहागीरदार सिवा भोसले की खिल्लत. वजीर सल्तनत मांगने से मिलता है वो पानी बराबर होता है, उसका कोई मूल्य नहीं रहता, कुछ अहमियत नहीं रहती. और एक बात, ऐसी खिल्लतें हम अपने सरदारों को हर रोज बांटते हैं. ले जाओ ये खिल्लत. ये खिल्लत आम्हाला नामंजूर. मसला क्या है? हम जमींदार हैं. हाँ, मिर्झा राजा जयसिंगांना 23 किल्ले देणारा जमींदार. जमींदार के पास किला होता है, हम राजा हैं. वजीर सल्तनत यहां आने पर हमारे सम्मान पर बार बार वार किया गया है. महाराजांचा रुद्र अवतार बघून बादशाहनं राम सिंगाला कारण विचारलं. त्यानं सांगितलं आग्र्याच्या गरमीचा त्रास झाला राजाना. औरंगजेबानं तिरमिरीत दरबार बरखास्त केला. पण दरबारात आणि अख्ख्या आग्र्यात एकच चर्चा होती, औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून डरकाळी फोडणारा मर्द मराठाच पाहिला. निघतो, आज्ञा असावी. पुढची खबर तातडीने यावी. होय. आम्हासनी तर वया धडकीच भरली. काही होणार तर नाही ना? जोपर्यंत मिर्झा राजा दक्षिणेत आहे तोपर्यंत काहीही होणार नाही. पण आम्ही म्हणतो कशाला तिथे जाऊन हे असलं वैर घ्यायचं? हे वैर नाही, जागे करणे. उभ्या हिंदुस्थानाचा मेलेला स्वाभिमान जर जागा करायचा असेल तर हे धाडस कोणीतरी करायलाच पाहिजे. पण हे धाडस औरंगजेबाला सहन होईल? शंभूबा सुद्धा सोबत आहेत. बघू, आई भवानी पाठीशी आहे. आता ही घटना घडूनही 15 दिवस झाले असतील. आता काय झालं असेल? तो औरंगजेब चिडला तर नसेल ना? येसू, अहो कुठे निघाला? अहो आई साहेब, आमच्या चाफ्याला सकाळपासून पाणी नाही. तहान लागली असेल ना? त्यात उन्हाचं तर केवढं रक वाढलंय. उशीरच झाला बाई, पण आम्ही तरी काय काय करायचं? मी येतो आई साहेब. बर. आई साहेब, आई साहेब लवकर या ना. आई साहेब, आई साहेब. येसूबाई, अहो काय झालं? आमचा चाफा कोणीतरी खाल्ला, शेळीने नाही तर वासराने. अगं बाई, किती चांगला होता,
किती छान दिसायचं, सगळे बघायचे, वाटायचं खूप मोठं होईल. पण बघा ना काय अवस्था झाली. बर, तुम्ही रडू नका, डोळे पुसा आधी. रडू कसं नका. आम्ही काय काय ठरवलं होतं. आम्ही चाफ्याला फुलं आल्यानंतर ते फुलं राजगडावर घेऊन जाणार होतो. महाराजांच्या सिंहासनाची पूजा करणार होतो आणि एक एक फुल मातोश्रींना देणार होतो. पण आता काय करू आम्ही. अहो, असं धीर सोडू नका. पण आता सुकून जाईल ना चाफा. नाही जाणार सुकून, कारण त्याची पानं खाल्ली असली तरी त्याची मुळं सलामत आहेत. तुम्ही पुन्हा त्याला पाणी घाला. पुन्हा त्याला पानं फुटतील, पुन्हा तो पहिल्यासारखं होईल. हो, पुन्हा पालवी फुटेल, तो पुन्हा डवरेल. आणि त्याला छान छान फुलंही येतील. हो, पण एक, आता पुन्हा रडायचं नाही. राजगडावर जर कळलं की येसूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं तर आमची चौकशी होईल. अहो, गंमत केली मी. आता तुम्ही युवराज्ञी आहात, तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता घाबरायचं नाही, रडायचं नाही. युवराजांना जर कळलं तर तुमच्यावर हसतील, तुमची चेष्टा करतील. खरंच हो, आमच्या ध्यानातच नव्हतं. आमचं चुकलं. शंभूराजे, काय शोधतात? अंगारा येसुबाई देतात आम्हाला, देवी शिरकाईचा. त्याने काय होतं? तो आपल्या जवळ असला की आपल्यावरचं संकट दूर होतं. म्हणजे हे फुलात खानचे पहारे उठतील. शंभूबाळा, या जगात फक्त शक्ती आणि युक्ती म्हणजेच बुद्धीमुळे कामं होतात. अंगारे धुपाऱ्यांमुळे नाही. पण ते अंगारे लावून जर संकटांचं निवारण होत असतं तर आपण हाती तलवार कशाला घेतली असती? म्हणजेच शक्ती महत्वाची, बुद्धी महत्वाची. पण मग आता आपल्याला इथून कोण सोडवणार? युक्ती म्हणजे कोण? रामसिंग, कुंवर रामसिंग. ही असेल आपल्या युक्तीची सुरुवात. बादशाह सलामत, आप दयालु हो, जिंदा पीर हो. हाँ हाँ, तो हुजूर, आपने शिवाजी राजे पर फुलाद खान के पहरे लगाए हैं. राम सिंह, तो अच्छी तरह से जानते हो कि हमने ऐसा क्यों किया. पर हुजूर, वो पहाड़ी है. तो वो लोगों के पेट फाड़ता है, उंगलियां काटता है, खिल्ली भी उड़ाता है, भरे दरबार में ऊंची आवाज में बात करता है, नजरें भी मिलाता है. ये काफिर हद से बाहर बढ़ गया है. माफी चाहता हूं. मैं शिवाजी राजे की तरफ से माफी मांगता हूं हुजूर. मेरे पिताजी ने उन्हें सलामती का वचन दिया था. क्या कहें क्या करें, तुम्हारे वालिद मिर्जा राजे जय सिंह पता नहीं किस किस को वचन देते फिरते हैं. अब इसका हम क्या करें? हमें तो तफ्तीश करनी होगी. बादशाह सलामत. और ये काफिर वचन देने लायक था क्या? नहीं, पर और ये काफिर जब चिल्लाता है तो उसकी दहाड़ आगरे के किले के बाहर सुनाई देती है. अरे इसे तो धक्कन में ही मर जाना चाहिए था, उसे यहाँ क्यों भेजा? बादशाह सलामत, पिताजी ने जो किया वो मुगल सल्तनत के लिए किया. उन्हें सलामती का वचन दिया और आगरा भेज दिया. और आप तो जानते हैं कि वचन की मर्यादा. बस
ये ख्याल रहे कि वचन मिर्जा राजे साहब ने दिया है, हमने नहीं। हम तो तफ्तीश करेंगे। बुलाओ उस काफिर शिवा को दरबार में। ये हमारा हुक्म है।